ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। रामकृष्णाय ते नमः। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। गीत भावामृत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एक कविता बघणार आहोत आणि त्या कवितेचं शीर्षक आहे हीच खरी साधना आहे। हीच खरी साधना आहे म्हणजे आपल्याला साधना करायची आहे, पण इथे स्वामीजी आपल्याला एक वेगळी साधना करायला सांगतात आणि त्या साधनेद्वारे सुद्धा आपण आपल्या जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेऊ शकतो। काय आहे ती कविता? अशांति और भोगवाद में डूब रहा संसार, रामकृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार। तर आज जगामध्ये आपण काय बघतो? सगळीकडे अशांती आणि भोगवाद। स्वामीजींनी हे पूर्वी सांगितलेलं होतं ने भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये सुद्धा भोगवाद वाढेल, म्हणून जेव्हा जेव्हा भोगवाद वाढतो, जेव्हा जेव्हा लोक भगवंताला विसरतात, तेव्हा भगवंताला अवतार घेऊन त्यागाचा महिमा सांगावा लागतो आणि हेच यावेळेस घडलेलं आहे। जे आज आपण जर जगाचं चित्र बघितलं तर सगळीकडे अशांती आहे आणि या अशांतीला कारण काय आहे? भोगवाद। प्रत्येक व्यक्ती ह्या जगाच्या सुखाच्या मागे धावत आहे, इंद्रिय सुखाच्या मागे धावत आहे आणि मिळेल त्याची काही गॅरंटी नाही। ते प्राप्त करून घेण्यासाठी रात्रंदिवस तो मेहनत करत आहे, त्यामुळे त्याचं मन अशांत झालेलं आहे। म्हणजे बघा, आपणच आपल्या दुःखाला कारणीभूत आहोत। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला जे पाहिजे ते काही मिळणार नाही। ह्या जगामध्ये कोणीही सुखी नाही, कारण आपल्या मनामध्ये इतक्या काही वासना कामना असतात की त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण होणं शक्यच नाही आणि आपल्या आयुष्याला एक मर्यादा आहे। तुम्ही एकदा म्हातारे झाले की तुम्ही कोणत्याही गोष्टीचा भोगच करू शकत नाही आणि त्या वासना कामना मनामध्ये राहूनच जातात, अतृप्त वासना राहून जातात आणि मग त्यामुळे मनामध्ये अशांती निर्माण होते। अरे, मला कितीतरी माझ्या इच्छा होत्या, पण काहीच मिळालं नाही, काहीच करू शकलो नाही, काहीच पूर्ण झालं नाही। मग त्याला पश्चाताप होतो की मी कशाला ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे धावत होतो। तरी अशांती आणि भोगवाद जगामध्ये सगळीकडे पसरलेला आहे। अशी अवस्था जेव्हा निर्माण होते तेव्हा भगवंत शरीर धारण करतात आणि आपल्या त्यागाचा महिमा लोकांना सांगतात। तर इथे काय म्हणतात स्वामीजीसुद्धा म्हणतात की अशांती आणि भोगवाद दूर करण्यासाठी भगवान श्री रामकृष्णांची वाणी, त्यांनी जो काही आपल्याला उपदेश दिलेला आहे, त्यांनी जे काही सांगितलेलं आहे, ती वाणीच जगाला या भोगवादामधून अशांतीमधून बाहेर काढू शकते। रामकृष्ण की अमृतवाणी केवळ एक आधार म्हणजे भगवान श्री रामकृष्णांची वाणी कशी आहे? अमृतासारखी आहे आणि तीच या संसारामध्ये पोळत असलेल्या जीवांना बाहेर काढू शकते, कारण ती भगवंताची वाणी आहे आणि आजच्या युगासाठी आहे। ते युगावतार आहे, म्हणजे अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे, आपला कळेल अशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे। बाकी सगळे शास्त्र संस्कृतमध्ये आहे, पण ही जी भगवान श्री रामकृष्णांची वाणी आहे, हे जे डायलॉग आहेत, हे जी प्रश्न उत्तर आहे, अगदी सोप्या भाषेमध्ये, आपल्या मातृभाषेमध्ये, आणि ते सुद्धा वेगवेगळ्या कहाण्या, गोष्टी, भजनं या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ती वाणी आलेली आहे। आता ती वाणी जगाला ह्या भोगवादामधून बाहेर काढू शकते। मग आता आपलं कर्तव्य काय? यही है साधन, यही भजन है, यही है जीवन सार, रामकृष्ण के वाणी का करो घर घर में प्रसार। आता इथे काय म्हटलेलं आहे
स्वामीजी त्यांच्या एका पत्रामध्ये लिहितात, जेव्हा गुरुभाईंना पत्र लिहितात त्या गुरुभाईंना लिहिलेल्या पत्रामध्ये स्वामीजी एक्झॅक्टली हेच लिहितात. बघा स्वामीजी काय म्हणतात, जो कोणी या अत्यंत मंगल संधिक्षणी कमर कसून उभा राहील आणि दारोदार खेडोपाडी त्यांची वाणी पोहोचवतील, तोच माझा खरा बंधू, तो श्रीरामकृष्णांचा खरा पुत्र. श्रीरामकृष्णांचे जे पुत्र आहेत ते स्वतःच्या भल्याची कधीही पर्वा करणार नाही. श्रीरामकृष्णांच्या आदर्श चारित्र्याचा, त्यांच्या शिकवणुकीचा, त्यांच्या धर्माचा चोहोकडे प्रचार करा. हेच साधन आहे, हेच पूजन आहे, हीच साधना आहे आणि हीच सिद्धी आहे. म्हणजे इथे स्वामीजींनी अगदी स्पष्ट करून सांगितलेलं आहे की भगवंताच्या वाणीचा प्रचार करणं घरोघरी, खेडोपाडी, दारोदारी हीच खरी साधना आहे. आणि जो हे कार्य करेल तो श्रीरामकृष्णांचा खरा पुत्र आहे आणि माझा खरा बंधू आहे. बघा म्हणजे स्वामीजींना त्या वाणीचं किती महत्त्व कळलेलं होतं. ते म्हणतात की तुम्हाला बाकी साधना करायची गरज नाही, याची आज समाजाला गरज आहे. आज आपल्याला समाजाला बाहेर काढायचं आहे. आजचा समाज खाली खाली जात आहे, भोगवादी होत आहे आणि अशांतीला बळी पडत आहे. तेव्हा ह्या जीवाला ह्या संसारामधून बाहेर काढण्यासाठी, शांती देण्यासाठी, खरं सुख देण्यासाठी भगवंताची वाणी आवश्यक आहे आणि तिचा प्रचार आणि प्रसार करा. तिथं तुम्ही जेवढा प्रचार आणि प्रसार कराल तेवढीच जगामध्ये शांती निर्माण होईल. तुम्ही स्वतःच्या मुक्तीचा विचार करू नका, स्वतःच्या शांतीचा विचार करू नका, पण ह्या वाणीचा कसा जगामध्ये प्रचार आणि प्रसार करता येईल यासाठी प्रयत्न करा. म्हणजे हे खूप महत्त्वाचं काम आपल्याला सांगितलेलं आहे. आपण भगवान श्रीरामकृष्णांचे भक्त म्हणतो, स्वामी विवेकानंदांचे भक्त म्हणतो, मग आपण फक्त आपल्या मुक्तीचा विचार करायला नको. भगवान बुद्धाचे भिक्षू साऱ्या जगभर पसरले आणि भगवंताच्या वाणीचा प्रचार केला. हे कार्य फक्त संन्याशांनाच नव्हे तर गृहस्थांना पण करायचं आहे. म्हणजे भगवंताच्या वाणीचा प्रचार आणि प्रसार करणं आज फारच आवश्यक आहे. जेवढी ही वाणी लोकांपर्यंत जाईल तेवढं लोकांचं कल्याण होईल. आणि हेच कार्य आपल्याला करायला सांगितलं आहे, कारण तीच साधना आहे. यही है साधन, यही भजन है, यही है जीवन सार, रामकृष्ण के वाणी का करो घर घर में प्रसार. तर हाच आपल्या जीवनाचा सार आहे की भगवान श्रीरामकृष्णांच्या वाणीचा घरोघरी प्रसार करायचा आहे. तर असे लोक खरोखर धन्य आहेत की जे त्या वाणीचा प्रचार आणि प्रसार करतात. कारण बऱ्याच लोकांना माहिती नाही, ह्या आजच्या अशांतीमधून कसं बाहेर पडावं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही. तेव्हा त्यांना हे माहिती करून देणं, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण सगळ्यात श्रेष्ठ दान अध्यात्मदानच आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम, सगळ्या विद्यामध्ये अध्यात्मविद्या श्रेष्ठ आहे आणि अध्यात्मविद्येचा आपल्याला प्रचार करायचा आहे. तेच आपल्याला स्वामीजी करायला सांगत आहे. आपण प्रचार कोणत्याही माध्यमाने करू शकतो, असं नाही की आपण व्याख्यानच दिली पाहिजे. आपण छोटी छोटी पुस्तकं लोकांना देऊ शकतो. आपण स्वामीजींचे कोटेशन लोकांना पाठवू शकतो. आज बरेच मार्ग उपलब्ध आहे की ज्या मार्गाद्वारे आपण ही वाणी, भगवंताची वाणी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आज तंत्रज्ञान वाढलेलं आहे, यूट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, असे बरेच काही साधन आहे की ज्या माध्यमातून ही वाणी लोकांपर्यंत सहज पोहोचवल्या जाऊ शकते. आणि हे कार्य आपल्याला करायचं आहे. स्वामी ने भार लिया, वाणी को सागर पार किया, रामकृष्ण का कार्य निभाने जीवन का बलिदान किया, जीवन का बलिदान किया. आता भगवान श्री रामकृष्णांनी ही जबाबदारी पहिल्यांदा नरेंद्रावर सोपवली. नरेंद्राला म्हणाले की अरे तुला भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर ह्या वाणीचा प्रचार करावा लागेल.
तेव्हा नरेंद्र म्हणाला की नाही, माझ्याकडून होणार नाही. तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणाले की आई तुझ्याकडून करून घेईल, तुझ्या हाडांनासुद्धा करावं लागेल. म्हणजे सुरुवातीला नरेंद्रनाथाला वाटलं की आपण आपली मुक्ती बघायची, पण इथे श्रीरामकृष्णाने स्वतः त्यांना बिल्ला दिला की तुला हे आईचं कार्य करायचं आहे, तुझ्याद्वारे जगामध्ये महान कार्य होणार आहे. हिंदू धर्माचा, वेदांताचा प्रचार तुला जगामध्ये करावा लागेल. आज सगळं जग ह्या वाणीची आतुरतेनं वाट बघत आहे आणि हे कार्य तुला करावं लागणार आहे. तुला फक्त भारतामध्येच नव्हे तर विदेशात जाऊन या वाणीचा प्रचार प्रसार करावा लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं भगवान श्री रामकृष्ण नरेंद्राचं जीवन घडवत होते. जेव्हा नरेंद्र यायचा तेव्हा त्याला म्हणते की ते योग वशिष्ठ घे, ते सगळी पंचदशी घे, अष्टवक्र संहिता घे. म्हणजे अद्वैताची पुस्तकं नरेंद्राला ठाकूर वाचायला द्यायचे. नरेंद्र म्हणाला हे काय आहे, सगळीकडे ईश्वर आहे, सगळ्यामध्ये ईश्वर आहे, आणि हे तर काही बरोबर नाही. ऋषींनी हे काय लिहून ठेवलेलं आहे, त्यांचे डोके ताळेवर होते की नाही. तेव्हा श्रीरामकृष्ण म्हणायचे अरे तू माझ्यासाठी वाच, तुला आवडो की ना आवडो माझ्यासाठी वाच. म्हणे ऋषींना दोष देऊ नको, त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे ते बरोबरच आहे, एक दिवस तुला ते कळेल. म्हणजे बघा, नरेंद्रामध्ये ती आवड निर्माण केली अद्वैत वेदांताची, कारण त्याचाच जगामध्ये प्रचाराने प्रसार करायचा होता. कारण ही तत्त्व आहे, त्यामुळे सार्वजनिक आहे. म्हणजे इथे काही हा संप्रदाय नाही, ही सगळी तत्त्व आहे आणि ती ऋषींचे सगळे अनुभव आहे, ऋषींची वाणी आहे. तेव्हा त्यामुळे ती वाणी जगामध्ये कुणीही स्वीकारू शकतो. तुम्ही राम नाही स्वीकारला, कृष्ण स्वीकारला नाही, शिव स्वीकारला नाही तरी हरकत नाही, पण ही वाणी तुमच्याविषयीच बोलत आहे, तुमच्या खऱ्या स्वरूपाविषयी सांगत आहे. अरे तुम्ही सगळे आत्मस्वरूप आहात, स्वतःला जाणून घ्या. स्वतःला जाणून घेतलं की ईश्वराला जाणण्यासारखंच होईल. ईश्वर आणि आत्मा यामध्ये काही फरक नाही. तेव्हा ठाकूरांनी नरेंद्राला त्यासाठी तयार केलेलं होतं. नरेंद्रनाथांनी भारतभर प्रचाराने प्रसार केला. भारतामध्ये प्रचार करण्यापूर्वी पहिले ते अमेरिकेला गेले, कारण त्यांना वाटलं की भारतामध्ये लोकांमध्ये शिक्षण नाही, त्यांच्या पोटाला अन्न नाही. तेव्हा हा जो वेदांत आहे तो त्यांना अवघड जाईल. म्हणून स्वामीजींनी भारत भ्रमण केलं, मध्ये मध्ये लोकांना मार्गदर्शन पण केलं आणि भारताची स्थिती बघितली. आणि नंतर ते अमेरिकेला गेले. अमेरिकेतले लोक बुद्धिमान, खूप भोगवादी, भोगामध्ये डुबलेले, सगळीकडे अशांती. त्यांना ह्या संदेशाची फार गरज होती. ते आतुरतेनं वाटच बघत होते. आणि जेव्हा स्वामीजी गेले तेव्हा सगळीकडे आपण बघतो की स्वामीजींच्या व्याख्यानांना किती लोकांचा प्रतिसाद मिळायचा. लोकांचे थवेच्या थवे स्वामीजींकडे यायचे. प्रत्येक व्याख्यानाला प्रचंड गर्दी, आणि एवढंच नव्हे तर वेगवेगळे क्लासेस, साधकांना मार्गदर्शन, हे सगळं स्वामीजींनी केलं. त्यांनी स्वतःच्या शरीराची पण पर्वा केली नाही. एक रात्रंदिवस ते हे कार्य करत होते. एका दिवशी 4-4, 5-5 व्याख्यानं द्यायचे. म्हणजे बघा, स्वामीजींनी ठाकूरांच्या कार्यासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं. अवघ्या 39 वर्षामध्ये त्यांनी या जगातला प्रवास संपवला, या जगातलं वास्तव्य संपवलं आणि शरीर सोडून ते निघून गेले. म्हणजे बघा, स्वामी विवेकानंदांनी भगवान श्रीरामकृष्णांच्या वाणीचा सगळ्या जगामध्ये आणि भारतामध्ये प्रचार आणि प्रसार तर केलाच, पण रामकृष्ण संघाची स्थापना पण केली की हे प्रचार कार्य पुढे सुरू राहावं. आणि तिथून अमेरिकेतून आपल्या गुरुबंधूंना ते पत्र लिहायचे की तुम्ही लोक काय करत आहात, संघबद्ध व्हा, एका ठिकाणी राहा, भगवंताच्या वाणीचा प्रचार आणि प्रसार करा. तेव्हा स्वामीजी अमेरिकेमध्ये जरी होते तरी भारताकडे त्यांचं लक्ष होतं. आणि अमेरिकेमधून ते भारताच्या कार्यावर लक्ष ठेवून होते की भारतामध्ये काय सुरू आहे, भारतामध्ये कशाची गरज आहे,
कशाप्रकारे भारतामध्ये मठ निर्माण झाला पाहिजे, ही वाणी लोकांपर्यंत कशी गेली पाहिजे, हा सगळा विचार त्यांच्या डोक्यामध्ये सुरू होता. 4 वर्षपर्यंत अमेरिकेत राहिले. जेव्हा ते शिकागो धर्म परिषदेत उपस्थित झाले आणि लोकांना त्यांची व्याख्यानं आवडू लागली, तेव्हापासून ते अमेरिकेत सर्व परिचित झाले. सगळीकडे ते प्रसिद्ध झाले, फेमस झाले आणि लोक त्यांच्याकडे यायला सुरुवात करू लागले. आणि अशा प्रकारे 4 वर्ष कसलाही कंटाळा न करता, सगळे दुःख सहन करून, त्रास सहन करून त्यांनी भगवंताचं हे कार्य केलं. स्वामीजीने भार लिया, वाणी को सागर पार किया. म्हणजे भगवान श्री रामकृष्णाच्या वाणीला 7 समुद्रांच्या पलीकडे घेऊन गेले, अमेरिका युरोपमध्ये घेऊन गेले आणि सगळीकडे या वाणीचा प्रचार आणि प्रसार केला. रामकृष्ण का कार्य निभाने जीवन का बलिदान किया. आणि भगवान श्री रामकृष्णांचं कार्य करण्यासाठी, त्यांनी सांगितलेलं कार्य करण्यासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आणि अवघ्या 39 वर्षामध्ये शरीर सोडून ते निघून गेले. भार लिया शारदा माता ने, भक्त वृंद को एक किया. रामकृष्ण के संग शरीर को मातृप्रेम से बांध लिया. त्यानंतर माताजी बघा, भगवान श्री रामकृष्ण माताजींना म्हणायचे की बघ, कलकत्त्याकडे बघ, कसे लोक किड्या माकुड्यासारखे जीवन जगत आहे, तुला खूप कार्य करावं लागणार आहे. तेव्हा माताजी म्हणाले की मी स्त्री माणूस, मी काय करू शकणार आहे. नाही नाही, तुम्हाला करावं लागेल. मी तर काहीच केलं नाही, पण माझ्यानंतर तुम्हाला हे कार्य करावं लागेल. माताजी त्यासाठी तयार नव्हत्या, पण शेवटी माताजींनी ती जबाबदारी स्वीकारली. भगवान श्री रामकृष्ण 1886ला गेल्यानंतर 1886 पासून तर 1920पर्यंत माताजी सतत हे कार्य करत होत्या. म्हणजे बघा, जवळजवळ 34 वर्ष माताजींनी हे ठाकूरांचं कार्य केलं. माताजींनी त्यांच्या वाणीचा प्रचार आणि प्रसार केला. जरी सुरुवातीला माताजी करायला तयार नव्हत्या, पण माताजींनी तो भार घेतला आणि स्वामीजींनी माताजींना संघजननी केलं. म्हणजे हा जो रामकृष्ण संघ आहे त्याच्या जननी शारदा देवी आहे. कारण शारदा देवी या संघाच्या पाठीमागे सतत उभ्या होत्या आणि कोणत्याही संकट जर आलं, कोणत्याही संकटात जर रामकृष्ण संघ पडला तर त्या मार्गदर्शन करायच्या, इवन स्वामीजींना मार्गदर्शन करायच्या. त्या म्हणायच्या की स्वामीजी म्हणजे भगवान श्री रामकृष्णांच्या डोक्यावरचा मणी आहे, भगवंतासोबत आलेला नरेंद्र आहे. तेव्हा नरेंद्र जे म्हणेल ते सगळ्यांनी मानलं पाहिजे. जर कोणी विरोध करत असेल तर त्याने संघातून निघून जावं. म्हणजे माताजी नरेंद्रनाथांच्या पाठीशी उभ्या होत्या, सगळ्या संघाच्या पाठीशी उभ्या होत्या. संघाची भरभराट व्हावी हीच त्यांची इच्छा होती. जेव्हा त्या गयेला गेल्या तेव्हा त्यांनी प्रार्थना केली भगवंताला की हे काय भगवंता, तू आला आणि निघून गेला, तुझी मुलं सगळीकडे भरकटत आहे, त्यांना राहण्याची जेवणाची व्यवस्था नाही, तेव्हा त्यांची काहीतरी व्यवस्था करून दे. नाहीतर काय आले आणि गेले, मग या जगाला उपयोग काय झाला. माताजींनी भगवंताला गयेला प्रार्थना केली. जेव्हा त्याने तिथे बघितलं की बुद्ध धर्माचे भिक्षू तिथे एकत्र राहून प्रचार करत होते, त्यांचे आश्रम होते, विहार होते, हे सगळं बघून माताजींना वाटलं की माझ्या संतानांनासुद्धा अशा प्रकारच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे. आणि त्यांच्या प्रार्थनेमुळे पुढे रामकृष्ण संघ निर्माण झाला. सगळ्या अडीअडचणीमधून त्यांनी संघाला बाहेर काढलं. म्हणजे अशा माताजी, त्यांनीसुद्धा ह्या कार्याचा भार घेतला. आणि आपण बघतो की बाकी जे अवतार झाले, भगवान कृष्ण आहे, भगवान रामचंद्र आहे, भगवान बुद्ध आहे, त्यांच्या शक्तीने, त्यांच्या सहधर्मिणींनी या धर्मस्थापनेच्या कार्यात तेवढा विशेष भाग घेतला नाही. त्या तेवढ्या ॲक्टिव्ह नव्हत्या.
त्यांनी प्रत्यक्ष कार्य केलं नाही. पण इथे मात्र भगवान श्री रामकृष्णांची शक्ती शारदा देवी, ते म्हणायचे की शारदा देवी माझी शक्ती आहे, ती साक्षात सरस्वती आहे, ती ज्ञान देण्यासाठी आलेली आहे. आणि माताजींच्या आशीर्वादानं स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये प्रचार करू शकले. त्यांनी माताजींचा आशीर्वाद घेतला. जरी त्यांना दर्शन झालं होतं, जेव्हा ते कन्याकुमारीला होते, त्यांनी बघितलं की ठाकूर समुद्रावरून जात आहे, तरी त्यांनी निर्णय घेतला नाही. श्री रामकृष्ण त्यांना बोलावत होते की जा, विदेशामध्ये जा, तरी स्वामीजींनी निर्णय घेतला नाही. त्यांनी माताजींना पत्र लिहिलं आणि माताजींचं जेव्हा उत्तर आलं की बाबा तू जा, ही ठाकूरांचीच इच्छा आहे की तू बाहेर देशामध्ये गेला पाहिजे आणि प्रचार केला पाहिजे, तेव्हा समज मला की आता मला माताजींचा आशीर्वाद मिळालेला आहे, आता मी नक्कीच जाणार. म्हणजे माताजींच्या आशीर्वादासाठी ते वाट बघत होते, कारण त्या साक्षात जगदंबा होत्या, त्या सरस्वती होत्या, सगळं ज्ञान त्यांच्यामध्ये होतं. त्यांचा आशीर्वाद मिळाला की काम नक्कीच फत्ते होणार. म्हणून स्वामीजी अमेरिकेला गेले आणि माताजींनी प्रत्येक वेळेस नरेंद्राची बाजू घेतली. कधीकधी संन्याशामध्ये असा भाव निर्माण व्हायचा की हे कार्य वगैरे करणं म्हणजे काही ठीक नाही, हा सगळा नरेंद्राचा विचार आहे. तो अमेरिकेत गेला, तिथे जे संघ वगैरे बघितले, सोसायट्या बघितल्या आणि त्याप्रकारे येऊन भारतामध्ये कार्य करत आहे. ठाकूरांनी तर आपल्याला काम करायला सांगितलं नाही, साधन भजन करा आणि जीवन जगा. पण माताजी म्हणाले की नाही, हे ठाकूरांचंच कार्य आहे, ठाकूरांनी सुरू केलेलं आहे. ज्यांना हा भाव आवडत नसेल त्यांनी स्वतः हा संघ सोडून निघून जावं, पण ज्यांना संघामध्ये राहायचं असेल त्यांना कर्म करावंच लागेल. कर्म न करता ते राहू शकणार नाही. म्हणजे जरी काही जणांचा विरोध होता, इवन मास्टर महाशयांचा विरोध होता, ते सुद्धा मला ठाकूरांनी कधी सांगितलं तुम्ही सगळे लोक घरी जा, आपापला संसार करा. ठाकूरांनी कधी सांगितलं की हे सगळं कामं वगैरे संन्याशांनी केली पाहिजे. फक्त रात्रंदिवस ध्यान भजन साधना करून ईश्वरलाभ करून घेणं हेच जीवनाचा उद्देश आहे, असंच श्रीरामकृष्णांनी सांगितलं. हे सगळं नरेंद्राचं विवेकानंदांचं स्वप्न आहे. तो आपल्या आयडिया, आपले विचार इतरांवर लादत आहे. म्हणजे संन्यासी शिष्यांमध्ये सुद्धा हा विरोध होता. म्हणजे सगळेच काही स्वामीजींच्या या विचाराला सहमत नव्हते. पण माताजींनी मात्र पूर्ण पाठिंबा दिला. त्या वाराणसीला गेल्या, त्यांनी बरेच केंद्र बघितले आणि म्हणाले की ठाकूरांचं कार्य खूप चांगल्या प्रकारे चाललेलं आहे, ही सगळी ठाकूरांचीच इच्छा आहे, त्यांच्या इच्छेनंच हे सगळं होत आहे. म्हणजे बघा, माताजींना हे सगळं माहिती होतं, साक्षात जगदंबा होत्या, की भगवंताचं कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी संघाची गरज आहे. संघबद्ध जर आपण झालो नाही तर त्यांचे विचार लोकांपर्यंत पोचणारच नाही. ते विचार घेऊन कोण जाणार? आणि ते विचार घेऊन जाण्यासाठी सर्वत्यागी संन्यासीच पाहिजे. कारण भगवान श्रीरामकृष्णांनी जशा प्रकारचं जीवन जगून दाखवलं तशा प्रकारचं जीवन आपल्याला जगावं लागेल, तेव्हाच त्यांचा उपदेश आपण इतरांना सांगू शकू. आपल्यामध्ये ती पात्रता आणावी लागेल. नाहीतर लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडेची पाषाण असं व्हायला नको. लोकांना खूप उपदेश द्यायचा, पण स्वतः मात्र काहीही आचरण करायचे नाही. तेव्हा भगवंताने जसं जीवन आपल्यासमोर ठेवलेलं आहे त्या प्रकारे आपापले जीवन घडवून मग प्रचार करायचा आहे. म्हणजे आपण आधी आचरण केलं पाहिजे आणि मग लोकांना सांगितलं पाहिजे. नुसतं सांगून कोणी ऐकत नाही, हे माताजींना पण माहिती होतं. म्हणून माताजींनी कसं त्या जीवन जगल्या. माताजींचं जीवन बघा, जरी धर्मपत्नी आहे, विवाहित आहे, तरी एखाद्या संन्यासिनीसारखं जीवन त्या जगल्या. आयुष्यभर एखाद्या संन्यासिनीसारखं जीवन जगल्या. कठोर तपस्या केली, त्यासाठी स्वतःला घडवलं, स्वतः ते ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि मग त्या संघजननी झाल्या आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या वाणीचा प्रचार त्यांनी केला. गॉस्पेल ऑफ होली मदर, ते माताजीने दिलेले उपदेश सगळे त्यामध्ये आहे. त्यांचं जीवन बघा कसं आहे,
किती सहनशीलता, किती पवित्रता, किती त्याग, विवेक, वैराग्य हे सगळं माताजींमध्ये होतं. त्यानेसुद्धा आपलं जीवन जगून आणि लोकांना सांगून ह्या वाणीचा प्रचाराने प्रसार केला. 34 वर्षपर्यंत करत राहिल्या भगवान श्री रामकृष्णांचं कार्य. म्हणून बारलिया शारदा माताने भक्तवृंद को एक किया, रामकृष्ण के संघ शरीर को मातृप्रेम से बांध लिया. आणि हा जो संघ आहे रामकृष्ण संघ, तेव्हा स्वामीजी म्हणाले की हा रामकृष्ण संघ म्हणजे भगवान श्री रामकृष्णांचं स्थूल शरीर आहे. हे भगवंताचं स्थूल शरीर आहे. संघाचा अपमान करणं म्हणजे श्रीरामकृष्णांचाच अपमान करणं आहे. तेव्हा माताजींनी ह्या संघाला एकत्रित कसं ठेवलं? कारण बरेच संघ झालेले आहे. 10 वर्ष राहतात आणि संघ पूर्णपणे विखरून जातो. त्याचे तुकडे तुकडे होतात, त्याचे भाग होतात, मग एक मतभेद होतात, एकाचे 2, 2चे 4 संघ होतात. असं आपण बऱ्याच ठिकाणी बघतो आहे. पण ख्रिश्चॅनिटीमध्ये सुद्धा एक कॅथॉलिक आहे आणि दुसरा प्रोटेस्टंट आहे. म्हणजे आणि त्यानंतर पुन्हा कितीतरी त्यांचे भाग झालेले आहे. म्हणजे कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट हे 2 मुख्य भाग आहे, जे 2 भागामध्ये संघ विखुरला गेला. पण इथे माताजींनी संघाला एकत्र ठेवलं. ते कशामुळे? सगळ्यांना आपलं करून घेतलं. त्यांचं मातृप्रेम, कोणी कितीही वाईट असेल तरी सगळ्यांवर प्रेम केलं. त्यावेळेस एवढे नियम कानून कठोर नव्हते, पण माताजींच्या प्रेमामुळे सगळे त्यांच्याकडे आकर्षित झाले. कुणीही संघ सोडून जाण्याचा विचारच करू शकला नाही. कारण जायच्या अगोदर माताजींकडे यायचा आणि माताजी त्याचं हृदय जिंकून घ्यायचा. आपल्या आईसारखं प्रेम करायच्या. हे माताजींचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्या प्रेमाची आपण तुलनाच करू शकत नाही. आपण जगत जननी म्हणतो, तेव्हा त्या सगळ्यांची जननी आहे. आणि आपली जी आई असते त्या आपली आईपेक्षाही माताजी आपल्या खऱ्या आई आहे. कारण त्या सगळ्यांचा स्वीकार करतात. त्यांना मुलगा कसाही असला तरी तो प्रियच आहे. त्या कधीही भेदभाव करत नाही. तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो. बघा, मिस मार्गारेट नोबल, मिस मॅक्लाऊड हे सगळे ख्रिश्चन होते. माताजी हिंदू होत्या, पण माताजींनी त्यांना स्वीकारलं, त्यांना गळ्याशी लावलं. कसल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. हे आहे मातृहृदय. तिथे चांगला वाईट, देशी विदेशी, स्त्री पुरुष हा कसलाही भेदभाव नाही. तो पापी आहे की तो पुण्यवान आहे, आई कधीच भेदभाव करत नाही. तेव्हा माताजींनी सगळ्यांना हृदयाशी धरलं आणि स्वतःच्या मातृप्रेमानं ह्या संघाला एकत्रित केलं, ह्या संघाला बांधून ठेवलं. आज हा संघ जो आहे, या संघाच्या मागे माताजींचं प्रेम आहे. सगळ्यांचं माताजींवर प्रेम आहे आणि माताजी सगळ्यांना सांभाळून घेतात. असे बरेचसे उदाहरणं आपण मातांच्या जीवनामध्ये बघतो. एक मुलगा आला मंत्रदीक्षा घेतलेला आणि तो म्हणाला की माताजी, मी दीक्षा घेतली पण माझ्या मनामध्ये खूप वाईट विचार येतात. हा तुमचा मंत्र घ्या, ही माळा घ्या, मला काही नको, मी निघालो. तो पळत निघाला. माताजी त्याच्या मागे धावल्या, त्याला पकडलं आणि त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून म्हणाल्या, अरे तू एवढा कशाला घाबरतोस? तुला मंत्र वगैरे सोडायची गरज नाही. येऊ दे ना वाईट विचार. जेव्हा तुझ्या मनामध्ये वाईट विचार येतील तेव्हा माझं चिंतन कर, सगळे वाईट विचार निघून जातील. आणि त्या मुलाला हृदयाशी लावलं, आलिंगन दिलं आणि शेवटी आपलं करून घेतलं. असे कितीतरी प्रसंग आहे की माताजींनी कसं वाईट लोकांनासुद्धा आपलं करून घेतलं, त्यांची हृदयं जिंकली. त्या 2 प्रकारचे पानं करायच्या. एक मसाला पान, दुसरं साधं पान. साधं पान त्या ठाकूरांना द्यायच्या. कुणीतरी विचारलं की म्हणे तुम्ही 2 प्रकारचे पानं कशाला करता? हे विड्याचे पानं, विडे. तर म्हणे हा विडा म्हणे साधा आहे, तुम्ही ठाकूरांना देता, आणि हा मसाला टाकलेला आहे तो तुम्ही भक्तांना देता. म्हणे ठाकूर तर माझेच आहे, पण जे लोक नवीन येतात, जे लोक माझे नाही, तर त्यांच्यापर्यंत ठाकूरांचं प्रेम घेऊन जायचं आहे. तेव्हा त्यांना मी हे विडे देतो नवीन लोकांना.
म्हणजे त्या नवीन लोकांना मी माझ्याकडे आकर्षित करून घेते. म्हणजे असा माताजींचा भाव होता. ते माताजींच्या प्रेमाला कुठेही मर्यादा नाही, एवढं त्यांचं प्रेम. संघावर, संघाच्या संन्याशांवर, सगळ्यांवर त्यांचं प्रेम होतं. आणि निवेदिता विदेशी महिला त्यांच्यावर पण त्यांचं प्रेम होतं. त्या निवेदिताला खुकी म्हणायच्या, म्हणजे बेबी, छोटी मुलगी. आणि निवेदितासुद्धा माताजींना स्वतःच्या आई समजायच्या. म्हणजे अशा प्रकारच्या प्रेमानं त्यांनी रामकृष्ण संघाला बांधून ठेवलं. रामकृष्ण संघाचं विभाजन होऊ दिलं नाही. कितीही मतभेद झाले तरी माताजी सगळ्यांना आपल्या बाजूनं घ्यायच्या, सगळ्यांचे हृदय जिंकायच्या, सगळे मतभेद दूर करायच्या, सगळ्या प्रकारे मार्गदर्शन करायच्या. अशा प्रकारे माताजी 34 वर्षापर्यंत ह्या संघाची जबाबदारी सांभाळत होत्या. इवन स्वामी ब्रह्मानंद, मठाचे प्रथम अध्यक्ष, ते पण माताजींकडे जाऊन मार्गदर्शन घ्यायचे. तेव्हा रामकृष्ण के संग शरीर को मातृप्रेम से बांध लिया. रामकृष्ण के प्रमुख शिष्य ने वाणी को साकार किया, जीवन में आदर्श दिखाकर संघ शक्ति को दृढ़ किया. त्यानंतर भगवान श्री रामकृष्णांचे संन्यासी शिष्य रामकृष्ण के प्रमुख शिष्य ने वाणी को साकार किया. म्हणजे भगवंत तर वाणी देऊन गेले, पण त्या वाणीला साकार करायचं, म्हणजेच त्या वाणीप्रमाणे जीवन जगून दाखवायचं. हा भार ठाकूरांच्या संन्यासी आणि गृहस्थ दोन्ही प्रकारच्या भक्तांनी घेतला. पण संन्याशांनी त्यांचं जीवन संपूर्णपणे समर्पित केलं त्याच कार्यासाठी. म्हणजे स्वामीजींनी तर केलंच, पण बाकी जे त्यांचे शिष्य होते श्रीरामकृष्णांचे, त्यांनीसुद्धा भगवंताच्या वाणीला साकार केलं. म्हणजे ती वाणी भगवंताने दिलेली होती, त्या प्रकारे सगळ्यांनी आपापली जीवनं घडवून दाखवली. स्वामी ब्रह्मानंद, स्वामी शिवानंद, स्वामी तुर्यानंद, स्वामी प्रेमानंद, योगानंद, हे सगळे जे स्वामीजी होते, हे ठाकूरांनी सांगितल्याप्रमाणे, ठाकूरांनी दिलेल्या उपदेशाप्रमाणे आपापलं जीवन घडवू लागले. इवन गृहस्थामध्ये पण अनेक होते. म्हणजे त्यांनी आपलं जीवन घडवून दाखवलं, त्यामुळे ती वाणी साकार झाली. नाहीतर नुसती वाणीच राहिली असती. जर कोणी जीवन जगून दाखवलं नसतं तर लोकांचा विश्वास बसला नसता. आता ह्या सगळ्या शिष्यांनी, संन्यासी शिष्यांनी त्या वाणीचं आचरण करून ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं, म्हणून लोकांचा विश्वास बसायला लागला. अरे भगवान श्रीरामकृष्णांनी ते सांगितलं, ते सांगून गेले, पण बघा ह्या लोकांनी साधना करून भगवान श्रीरामकृष्णाच्या उपदेशाचं आचरण करून जीवनामध्ये ईश्वरलाभ करून घेतलेला आहे. आता यांना जर ईश्वरलाभ होऊ शकतो तर आपल्याला पण होऊ शकतो. म्हणजे ती एक प्रेरणा असते, कारण इतरांचं जीवन बघूनच आपल्याला प्रेरणा मिळत असते. तेव्हा लोकांना प्रेरणा मिळायची. जे जे त्यांच्या भगवान श्री रामकृष्णांच्या शिष्यांकडे जायचे, विशेष करून संन्यासी शिष्यांकडे, तेव्हा त्यांची जीवनं बघून लोकांना प्रेरणा मिळायची की बघा हे आहे ठाकूरांचे मॉडेल. ठाकूरांनी याचे मॉडेल तयार करून ठेवलेले आहे. यांनी आपापली जीवनं त्या मोल्डमध्ये घडवलेली आहे आणि यांना शक्य झालेलं आहे. मग आपल्याला का होणार नाही? म्हणजे ईश्वरला फक्त काही लोकांनाच होऊ शकतो असं नाही, तर आपण प्रयत्न केले तर आपल्याला पण होऊ शकतो. हा विश्वास मनामध्ये निर्माण झाला, कारण लोकांनी जीवनं बघितली. 1-2 नाही तर असे 16 संन्यासी शिष्य, त्यांनी 16 मोल्ड तयार केल्या आणि बघा लोकांच्या डोळ्यासमोर ठेवलं की बघा या 16 लोकांनी मी सांगितल्याप्रमाणे जीवनं घडविली आणि ते ब्रह्मज्ञानी झाले. म्हणजे वाणीला साकार करण्यासाठी ती वाणी जगावी लागते, लोकांना नुसतं सांगून होत नाही. आणि या 16 प्रमुख शिष्य जे ठाकूरांचे म्हणजे संन्यासी शिष्य, त्यांनी आपल्या जीवनामध्ये आचरण करून ध्येय प्राप्त केलं आणि त्यामुळे त्यांनी त्या वाणीला साकार केलं आणि म्हणून ते लोकांना प्रेरणा देऊ शकले, भगवंताच्या वाणीचा प्रसार करू शकले. ते खरे खरे भगवंताच्या वाणीचा प्रचार करण्यासाठी सिद्ध होते, अधिकारी पुरुष होते, ज्ञान लाभलेले होते, ब्रह्मज्ञानी होते आणि म्हणून त्यांनी त्या वाणीला
साकार केलं। अब है बारी भक्तजनों की, गृही और सन्यासी की, अमृतमय इस वाणी को घर घर तक पहुँचाने की। आता सगळ्यांनी आपापली भूमिका पार पाडली। भगवान श्रीरामकृष्ण आले, त्यांनी अध्यात्म जगाला दिला। त्यांच्यानंतर त्यांनी स्वामीजींना दिला, स्वामीजीमध्ये संचारित केला आणि स्वामीजींच्या माध्यमातून जगाला ती वाणी मिळाली आणि आजही प्रसार होत आहे। त्यानंतर माताजी आल्या आणि माताजीने सुद्धा त्या वाणीचा प्रचार केला, प्रसार केला, जगामध्ये प्रचाराने प्रसार केला। त्यानंतर त्यांचे शिष्य आले, गृहस्थ भक्त आणि संन्यासी शिष्य। आता हे संन्यासी आणि गृहस्थ भक्त यांनीसुद्धा त्यांची जीवनं घडवून दाखवली आणि ह्या वाणीचा प्रचाराने प्रसार केला। मास्टर महाशयांनी वाणी लिहून काढली, रामकृष्ण वचनामृत प्रकाशित झालं आणि त्या माध्यमातून भगवंताच्या वाणीचा प्रचाराने प्रसार केला। म्हणजे बघा, गृहस्थ भक्तांनी आणि संन्यासी शिष्यांनीसुद्धा त्या वाणीचा जगभर प्रचाराने प्रसार केला। आता कोणाची वेळ आहे? आता आपली वेळ आहे। हे सगळे लोक त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका पार करून आपापलं योगदान देऊन आता निघून गेलेले आहे। आता आपण गृहस्थ आणि संन्यासी भक्त आहोत। आता ह्या संघाचे जे काही भक्त आहेत, मग संन्यासी असो की गृहस्थ असो, आता ही आपली जबाबदारी आहे। सगळ्यांनी आपापली भूमिका पार पाडली। अब है बारी भक्तजनों की, गृही और सन्यासी की। आता ही वेळ आहे आपली, गृहस्थ आणि संन्यासी भक्तांची पाळी आता आलेली आहे। आता हे कार्य पुढे नेण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। आणि स्वामीजी काय म्हणतात की जे त्यांच्या वाणीचा प्रचार करतात तेच त्यांचे खरे पुत्र आणि माझा बंधू, आणि ही वाणी घरोघरी घेऊन जाणं, तिच्या प्रचाराने प्रसार करणं हीच खरी साधना आहे। म्हणजे स्वामीजींनी आपल्याला प्रेरणा दिलेली आहे की भगवंताच्या वाणीचा प्रचाराने प्रसार करणं हे कोणत्याही साधनेपेक्षा कमी नाही। ही सुद्धा एक आध्यात्मिक साधनाच आहे आणि ह्या साधनेच्या माध्यमातून सुद्धा आपण भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो। तेव्हा स्वामीजींनी म्हटलं आहे की आपल्याला असं असं करायचं आहे, तेव्हा आपल्यावर ही जबाबदारी टाकलेली आहे। स्वामीजी त्यांच्या शिष्यांना तयार करायचे, त्यांना म्हणायचे की तुम्ही अमेरिकेत जा, त्यांना कसं व्याख्यान द्यावं हे शिकवायचे। म्हणजे हे सगळं स्वामीजींनी का केलं? कारण त्यांना माहिती होते की पुढे हे कार्य सुरू राहिलं पाहिजे, हे प्रचाराचं कार्य बंद पडता कामा नये। म्हणून आता आपली जबाबदारी आहे, जे गृहस्थ भक्त आहे आणि जे संन्यासी आहे, ह्या सगळ्यांची आता ही जबाबदारी आहे की या भगवंताच्या वाणीचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे। स्वामीजी म्हणाले होते की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक केंद्र झालं पाहिजे आणि त्या केंद्राच्या मार्फत, त्या केंद्राच्या मध्यस्थीनं किंवा त्या केंद्राच्या मार्गदर्शनाखाली त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वाणीचा प्रचार झाला पाहिजे, ही स्वामीजींची इच्छा होती। आणि आज आता आपण बघतो की भारतामध्येच 1000 सेंटर आहेत, ते सगळे कसे आहे? खाजगी सेंटर आहेत। म्हणजे भक्तांनी सुरू केलेले केंद्र भारतामध्ये 1000च्या वर आहे आणि रामकृष्ण मठ आणि मिशननी जे सेंटर घेतलेली आहे, ॲफिलेट केलेली आहे, त्यांची संख्या पण जवळजवळ 300 आहे। म्हणजे 1300 सेंटरच्या माध्यमातून भगवंताच्या वाणीचा सर्व जगभर प्रचार आणि प्रसार होत आहे। म्हणजे रामकृष्ण मठाकडे मॅनपॉवर नसल्यामुळे, संन्याशांची संख्या तेवढी नसल्यामुळे आपण सगळे सेंटर घेऊ शकत नाही, पण गृहस्थ भक्त असे केंद्र सुरू करू शकतात। संन्याशाची प्रेरणा घेऊन ते आपापल्या गावामध्ये, शहरामध्ये असे केंद्र सुरू करू शकतात, एक बॉडी करू शकतात, ट्रस्ट करू शकतात आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून ते हे कार्य करू शकतात। फक्त ते मार्गदर्शन घेण्यासाठी मठाकडे येऊ शकतात। मठाचं मार्गदर्शन घ्यायचं, मठातल्या संन्याशांचं मार्गदर्शन घ्यायचं आणि त्या आदर्शानुसार आपल्या भागामध्ये केंद्र उभी करायची। प्रायव्हेट केंद्र सुरुवातीला प्रायव्हेटच असते, अजूनही महाराष्ट्रामध्ये सुद्धा बरेच प्रायव्हेट केंद्र आहे। आता रिसेंटली कोल्हापूरचं सेंटर बेलूरने घेतलेलं आहे
आता पुन्हा असे सेंटर काही बेलूरमठ घेतील, म्हणजे ह्या प्रायव्हेट सेंटरच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर या वाणीचा प्रचार आणि प्रसार होत आहे. मध्ये मध्ये बेलूर मठामध्ये सुद्धा मोठमोठी कन्व्हेन्शन होतात, भक्तांचं संमेलन, युवकांचं संमेलन आणि रामकृष्ण मठ आणि मिशनच्या ज्या खाजगी शाखा आहे त्यांचं संमेलन होतं, त्यांना मार्गदर्शन केलं जातं, ते सगळे मठाशी संलग्नित आहे. तेव्हा अशा प्रकारे ह्या वाणीचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि तो आपल्याला जास्त सहकार्य देऊन, त्याला जास्त प्राधान्य देऊन आपण हे कार्य केलं पाहिजे आणि लोकांनासुद्धा हे कार्य करण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. हेच आपण बघतो आहे की भगवंताच्या वाणीचा भावप्रचार कसा करायचा, भगवंताच्या भावांचा प्रचार कसा करायचा, ते तर अनंत भावमय आहे. भगवंताच्या वाणीचा प्रचार कसा करायचा, स्वामीजींनी संघ स्थापन केल्यामुळे आजही ह्या वाणीचा प्रचार आणि प्रसार होत आहे. जवळजवळ 125 वर्षापेक्षा जास्त झाले आणि 125 वर्षापासून ह्या वाणीचा जगभर प्रचार आणि प्रसार होत आहे आणि लोकांची मागणी खूप आहे. पण विदेशामध्ये सुद्धा कितीतरी नवीन केंद्र उभारल्या गेली आहे. म्हणजे लोकांची मागणी आहे. आता आपल्याला पुरवठा करायचा आहे आणि पुरवठा करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे अधिकारी पुरुष पाहिजे की जे वाणीचं अध्ययन करतात, जीवन घडवण्याचा प्रयत्न करतात आणि सोबतच लोकांना पण घडवतात. म्हणजे चारित्र्यवान माणसं निर्माण करतात, आध्यात्मिक आणि धार्मिक माणसं निर्माण करतात. आता नास्तिक लोकांची संख्या तर खूप आहे, कोणाचा भगवंतावर विश्वास नसतो. पण जेव्हा आपण ह्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करू तेवढाच लोकांचा भगवंतावर विश्वास बसेल. कारण भगवान श्री रामकृष्णांनी सगळ्या प्रकारच्या साधना करून आपल्या जीवनाद्वारे दाखवून दिले आहे की सगळ्यांनाच ईश्वराला प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने गेलात तरी तुम्ही शेवटी ईश्वरापर्यंत पोचाल. तुमचा धर्म काय आहे, जात काय आहे, हे सगळं काहीही मध्ये आड येणार नाही. जर खरोखर तुमची इच्छा असेल की भगवान लाभ झालाच पाहिजे तर कोणत्याही मार्गाने गेलात तरी तुम्ही भगवंतापर्यंत पोहोचू शकता. हेच भगवान श्री रामकृष्णांनी, स्वामी विवेकानंदांनी, माताजींनी आपल्यासमोर आदर्श ठेवलेले आहेत. त्या आदर्शांना पुढे घेऊन जायचं, सेवेचा आदर्श पुढे घेऊन जायचा आणि आपल्या परीनं जेवढं होईल तेवढं करायचं. आणि ते केल्यामुळे आपलं महत् कल्याण होणार आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की ह्या गोष्टीची आपल्याला काही गरज नाही असं म्हणू नका. ह्या गोष्टींची आपल्याला गरज आहे. फक्त आपण आपल्यापुरताच विचार करू नये, तर आपल्याला तरून जायचं आहे आणि आपल्याला लोकांना पण तारायचं आहे, त्यांना पण योग्य मार्गावर घेऊन जायचं आहे. ही मोठी जबाबदारी आज रामकृष्ण संघावर आहे आणि ही जबाबदारी पार पाडण्याची जी भूमिका आहे ती भक्तांना करावी लागणार आहे. गृहस्थ भक्त आणि संन्यासी शिष्य यांना ही मोठी जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि सगळ्या जगामध्ये जास्तीत जास्त लोकांमध्ये ह्या वाणीचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे. तेव्हाच या जगामधून अशांती आणि भोगवाद दूर होईल. हेच आपल्याला सगळ्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपल्याला भगवंताचं खरं पुत्र व्हायचं आहे आणि स्वामींचा खरा बंधू व्हायचं असेल तर ह्या वाणीचा प्रचार आणि प्रसार करणं आपण मनावर घेतलं पाहिजे. आपण ते केलं पाहिजे, त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि आपला स्वार्थ बाजूला ठेवला पाहिजे. हेच आपण आज या कवितेद्वारे बघितलेलं आहे. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊया, त्यानंतर हे गाणं ऐकूया आणि आपल्या वाणीला विराम देऊया. अशांति और भोगवाद में डूब रहा संसार, रामकृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार. यही है साधन, यही भजन है, यही है जीवन सार. रामकृष्ण के वाणी का करो घर घर में प्रसार. स्वामी जी ने भार लिया, वाणी को सागर पार किया. रामकृष्ण का कार्य निभाने जीवन का बलिदान किया. भार लिया शारदा माता ने, भक्त वृंद को एक किया. रामकृष्ण के संग शरीर को मातृ प्रेम से बांध लिया. रामकृष्ण के प्रमुख शिष्य ने वाणी को साकार किया. जीवन में आदर्श दिखाकर संघ शक्ति को दृढ़ किया.
अब है बारी भक्तजनों की, गृही और सन्यासी की, अमृतमय इस वाणी को घर घर में पहुँचाने की, घर घर में पहुँचाने की. तेव्हा हे गाणं आपण एकदा ऐकून घेऊ आणि त्यानंतर आज आपण आपल्या निरूपणाला विराम देऊया. अशांति और भोगवाद में डूब रहा संसार, अशांति और भोगवाद में डूब रहा संसार. राम कृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार, केवल एक आधार. अशांति और भोगवाद में डूब रहा संसार. राम कृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार, केवल एक आधार. यही है साधन, यही भजन है, यही है जीवन सार. यही है साधन, यही भजन है, यही है जीवन सार. राम कृष्ण के वाणी का करो, राम कृष्ण के वाणी का करो घर घर में प्रसार, घर घर में प्रसार. अशांति और भोगवाद में डूब रहा संसार. राम कृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार, केवल एक आधार. स्वामी जी ने भार लिया, वाणी को सागर पार किया. स्वामी जी ने भार लिया, वाणी को सागर पार किया. राम कृष्ण का कार्य निभाने जीवन का बलिदान किया, जीवन का बलिदान किया. अशांति और भोगवाद में डूब रहा संसार. राम कृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार, केवल एक आधार. भार लिया शारद माता ने भक्त वृंद को एक किया. भार लिया शारद माता ने भक्त वृंद को एक किया. राम कृष्ण के संग शरीर को, राम कृष्ण के संग शरीर को मात्र प्रेम से बांध लिया, मात्र प्रेम से बांध लिया. अशांति और भोगवाद में डूब रहा संसार. राम कृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार, केवल एक आधार.
राम कृष्ण के प्रमुख शिष्य ने वाणी को साकार किया। राम कृष्ण के प्रमुख शिष्य ने वाणी को साकार किया। जीवन में आदर्श दिखाकर संग शक्ति को दृढ़ किया। संग शक्ति को दृढ़ किया। अशांति और भोगवाद में डूब रहा संसार। राम कृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार, केवल एक आधार। अब है बारी भक्त जनों की, गृही और सन्यासी की। अब है बारी भक्त जनों की, गृही और सन्यासी की। अमृतमय इस वाणी को घर घर तक पहुँचाने की, घर घर तक पहुँचाने की। अशांति और भोगवाद में डूब रहा संसार। राम कृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार, केवल एक आधार। अशांति और भोगवाद में डूब रहा संसार। राम कृष्ण की अमृतवाणी केवल एक आधार, केवल एक आधार। अशांति और भोगवाद में डूब रहा संसार, डूब रहा संसार। ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांतिः। हरि ओम तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।